नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहात। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा पाठीमागच्या 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4था हप्ता आहे, हा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। इतरत्र ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे की हा 4था हप्ता आमच्या खात्यावरती का जमा झाला नाही, या संदर्भात माहिती घेत आहेत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला, या संदर्भात शासनाकडून म्हणजे केंद्र शासनाकडून त्या संबंधीची अपडेट दिलेली होती, त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तशी फाईल मोदी यांच्या मार्फत सही करून म्हणजे जो निधी जो आहे हा निधी उपलब्ध करून त्याच्यावरती सही करून त्याबद्दलची तशी अपडेट शासनामार्फत देण्यात आली होती। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची कोणत्याही प्रकारची अपडेट शेतकऱ्याला मिळाली नाहीये। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालवली जाते आणि हा निधी जो आहे हा महाराष्ट्र लेवलला म्हणजे स्टेट लेवलला उपलब्ध करून दिला जातो। तर आता चालू घडीला मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जो पीएम किसान योजनेसाठी ज्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जातो, तर तसा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही। त्या संबंधात कोणता जीआर नाही किंवा कोणती प्रसिद्धी नाही। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांकडून आपल्याला याबद्दलची विचारणा करण्यात येत असल्यामुळे आपण या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत की आता येणाऱ्या जो पावसाळी अधिवेशन आहे, हे पावसाळी अधिवेशन मित्रांनो 27 जून पासून सुरू होत आहे। जवळजवळ 13 दिवसाचं ही पावसाळी अधिवेशन आहे। 12 जुलैपर्यंत हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू राहणार आहे। तर या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज देण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे। कारण की मित्रांनो, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस हप्त्याची घोषणा करण्यात आली, निधीची घोषणा करण्यात आली, ही कोणत्या ना कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली आणि त्यानुसार शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचे हप्ते त्यांच्या खात्यावरती सोडण्यात आले। म्हणजेच मित्रांनो, शासनामार्फत आता येणारे पुढचे पावसाळी अधिवेशन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। कारण की शासनामार्फत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय या पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे। त्या संदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। आता या ठिकाणी मित्रांनो, सर्वसाधारण माहिती सांगायची झाली तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे हा हप्ता जो आहे तो आपला थकीत आहे, म्हणजे पेंडिंग मध्ये आहे। शासनाकडून जोपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत आपल्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे कोणतेही पैसे, कोणतेही हप्ते जमा केले जाणार नाहीत। तर मित्रांनो, शासनामार्फत कधी हा हप्ता उपलब्ध करण्यात येईल, कधी निधी उपलब्ध करण्यात येईल, या संबंधीची माहिती पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो, आपला चॅनल जो आहे तो पाहत राहा, महत्त्वपूर्ण अपडेट घेत राहा। भेटू अशाच अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।